श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार. कशा आहात? सर्व मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपला व्हिडिओ आजचा हा कशा रिलेटेड होणार आहे. तर तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला आपल्या चॅनलविषयी थोडीशी माहिती देते की आपल्या चॅनलवर हे डेली व्लॉग आणि स्किन रिलेटेड, ट्रॅव्हल रिलेटेड असे व्लॉग मी शेअर करत असते. स्किन केअर, मेकअप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करत असते. तर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया जास्त वेळ न वाया घालता. तर आपल्या फेशियलवरचे हेअर रिमूव्हर कसे करायचे हे तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो बघत आहात. मी आत्ताच 10 मिनटापूर्वी माझ्या फेशियलवरचे हेअर रिमूव्हर केलेले आहेत. तर काहीच लावलेलं नाही आहे, फक्त मॉइश्चरायझर मी स्किनवर अप्लाय केलेला आहे. तरी माझा चेहरा किती ग्लो करतो आहे तुम्हाला दिसत असेल. तर चला तुम्हाला दाखवते मी अगदी घरातल्या गोष्टी वापरून कमी खर्चामध्ये आपण आपले फेशियल हेअर रिमूव्हर कसे करू शकतो ते. चला, तर सुरुवातीला हे बघा, तुम्हाला मी माझ्या चेहऱ्यावर किती लव आहे ना हे दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजेल की लव काढायच्या आधी कसा दिसत होता चेहरा आणि त्यानंतर जर काढल्यानंतर आपला चेहरा कसा दिसतो ते इन्स्टंट तुम्हाला थोडासा तरी फरक जाणवतो आपल्या स्किनमध्ये. स्किन ही आपल्याला खूप छान अशी गुळगुळीत एकदम सॉफ्ट झालेली दिसते आणि एकदम तुकतुकीतसुद्धा दिसते. तर हे बघा माझ्या चेहऱ्यावर किती लव आहे. फोरहेडवर सुद्धा किती लव आहे तुम्हाला दिसतच असेल. तर सुरुवातीला मी हे पॉन्सचं जेल वापरत आहे. अदरवाईज तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता. माझ्याकडे ॲलोवेरा जेल संपलेला आहेच, तो मी सध्या हे पॉन्सचं जेलच वापरते. ते एकदम जेल फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामुळे वापरायला काही हरकत नाही आहे. संपूर्ण चेहऱ्यावर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे ते आपल्याला. आणि रेझर ही फक्त आपल्याला वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. वर्षातून आपण ह्याच्यामध्ये एकदा इन्व्हेस्टमेंट करूच शकतो. प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाऊन खर्च करण्यापेक्षा 200-250 रुपयापर्यंत आपल्याला हे रेझर चांगल्यातलं चांगलं ब्रँडमध्ये जास्तीत जास्त 300 रुपयापर्यंत मिळून जातं. तर हे बघा, आपल्याला पहिल्यांदा स्किन अशी धरायची आहे टाईट, वरच्या साईडला आपल्याला अशी टाईट पकडायची आहे आणि असा हात घेऊन अगदी छोटे छोटे स्ट्रोक काढायचे आहेत आपल्याला याचे. ज्या साईडला तुमचे केस आहेत, ज्या साईडला तुमची केसांची लव खालच्या साईडला आहे त्या साईडलाच करायचे आहेत, उलट्या दिशेला करायचे नाही आहेत. जर उलट्या दिशेला केले तर ते व्यवस्थित निघणार नाहीत. तर हे बघा अशा पद्धतीने निघतात. माझे फेशियल हेअर सध्या जास्त वाढलेले नाही आहेत, पण तरी मी तुम्हाला दाखवते. थोडे थोडे आलेले आहेत. घरी एका फंक्शनलासुद्धा जायचं आहे, सो म्हटलं करूया आपण. माझ्याकडे अजून एक कलर खूप आवडलं होतं आणि ते खूप छान होतं, असं मस्त होतं, त्याच्यामुळे मला ते आवडलं. तर मी एका शॉपमध्ये घेतलं होतं, ह्याची लिंक मला देता येणार नाही आहे. तर हे सुद्धा तुम्हाला असंच धरायचं आहे आणि हे बघा. अगदी छोट्यातले छोटे केससुद्धा छान व्यवस्थित रिमूव्ह होतात. टिश्यू पेपर जवळ ठेवायचा आहे आपल्याला.
तर तुम्ही बघताय की मी पूर्ण फेशियल हेअर रिमूव्ह केले आहेत आणि आता थंड पाण्याने छान फेस वॉश केलेला आहे. तर बघितलं तुम्ही की मी पूर्ण फेशियल हेअर रिमूव्ह केलेले आहेत आणि आता चेहरा किती छान ग्लो करतो असं वाटतंय एका छोट्या स्टेपमुळेच. तर आता आपल्याला ह्याच्यानंतरची जी स्टेप करायची आहे ती, जर तुमच्याकडे टोनर असेल तर तुम्ही टोनर यूज करू शकता, अदरवाईज तुम्ही गुलाबजलसुद्धा यूज केलं तरी चालेल. मी तर गुलाबजलच यूज करते. तर थोडंसं गुलाबजल आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि संपूर्ण चेहऱ्यावर आपल्याला असं लावून घ्यायचं आहे. लावल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे कॉटन पॅड्स असतील तर तुम्ही ते यूज करू शकता, अदरवाईज घरात कापूस वगैरे असेल. मी कमीत कमी खर्चामध्ये घरामध्ये ज्या गोष्टी आहेत अवेलेबल त्याच्यापासून कसं गोष्टी करू शकतो आपण खर्च न करता, तर त्यापासून दाखवते आहे. तर मी काही ते कापूस यूज केलेला आहे, अदरवाईज कॉटन पॅड पण आहेत, पण मी कापूसच यूज करून दाखवते सध्या. तर हे कापूस घेतलेला आहे, त्याच्यामुळे संपूर्ण चेहऱ्यावर आपल्याला असं क्लीन करून घ्यायचं आहे, जेणेकरून टोनर लावल्यानंतर काय होतं आपली स्किन एक्सफ्लिएट होते. तर जी काही आणखी छोटे छोटे केस वगैरे राहिले असतील, चिटकून राहिले असतील ना, तर ते व्यवस्थित क्लीन होऊन निघून येतात. आणि आणखी काही डर्ट वगैरे असेल ना तर तीसुद्धा छान व्यवस्थित रिमूव्ह होते. तर ह्याच्यानंतर आपल्याला आपली स्किन पुन्हा मॉइश्चराईज करून घ्यायची आहे. हे पॉन्सचं मॉइश्चरायझर हे मी डेली यूज करते, तर तेच मी तुम्हाला लावून दाखवते आहे. तुम्ही बघताय स्किन किती छान ग्लो करते. तर अशा पद्धतीने मी माझे फेशियल हेअर हे रिमूव्ह करत असते. तर ह्याची जर रेझरची तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. मी हे ॲमेझॉनवरून मागवलं होतं. तर भरपूर अशा अफवा असतात की जर तुम्ही रेझर स्किनवर किंवा चेहऱ्यावर फिरवलं तर केस खूप दाट येतात. तर असं काही होत नाही. गेल्या 1 वर्षापासून मी हे वापरते आहे. माझ्या स्किनवर असं काहीच आलेलं नाही आहे किंवा केस दाट आलेले आहेत किंवा ग्रोथ खूप जास्त झालेली आहे, असं काहीच होत नाही. तर अगदी नॉर्मल जशी सुरुवातीला होती तशीच आपले हेअरचे ग्रोथ आहे, अजिबात वाढलेली नाही आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता, यूज करून बघा. अगदी छोट्या छोट्या पॅचेसमध्ये ट्राय करून बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.